स्वामी समर्थ महाराज कृपेचा अनंत प्रकाश। जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोटवासी स्वामी समर्थ महाराज म्हणजे केवळ एक संत नाही, ते म्हणजे श्रद्धेचं मूर्त रूप, विश्वासाचं जिवंत प्रतीक आणि भक्तांसाठी चालतं बोलतं देवालय। स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती फक्त अक्कलकोटपुरती मर्यादित नव्हती, ती प्रत्येक त्या हृदयात होती जिथे निष्ठा, प्रेम आणि श्रद्धा होती। ते साधे दिसत, पण त्यांच्या साधेपणात अद्भुत सामर्थ्य होतं। ते शांत असत, पण त्यांच्या शांततेत अपार शक्ती होती। स्वामींच्या जीवनात चमत्कार नव्हते, स्वामींचं संपूर्ण अस्तित्वच एक चमत्कार होतं। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, जीवनाचा आधार। स्वामी समर्थ महाराजांचं हे वाक्य फक्त शब्द नव्हते, ते लाखो भक्तांचं आधारवाक्य बनलं। जेव्हा जीवनात संकटे येतात, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा स्वामींचा एकच विचार पुरेसा असतो, मी तुझ्या पाठीशी आहे। ही भावना मनात आली की भीती आपोआप नाहीशी होते आणि आत्मविश्वास जन्माला येतो। श्रद्धा, सेवा आणि समर्पण भक्तीचा मार्ग। स्वामी समर्थ महाराजांची भक्ती फक्त पूजा, आरती किंवा मंत्रजप नव्हती, ती जीवनशैली होती। श्रद्धा मनाची शुद्धता, सेवा कृतीची पवित्रता, समर्पण अहंकाराचा त्याग, ही 3 सूत्र स्वामींच्या भक्तीचा पाया होती। जो व्यक्ती दुसऱ्याचं दुःख आपलं समजतो, जो दुसऱ्याच्या अश्रूंना हात लावतो, तोच खरा स्वामी भक्त असतो। कृपेचा अनुभव भक्तांच्या जीवनात स्वामी असं म्हणतात। स्वामी समर्थ महाराज भक्तांना दिसत नाहीत, पण जाणवतात। कधी अचानक मिळालेला मार्ग, कधी आलेली योग्य व्यक्ती, कधी टळलेला अपघात, कधी मिळालेली संधी, या सगळ्या गोष्टींमध्ये भक्तांना स्वामींची कृपा दिसते। स्वामी समर्थ म्हणजे अदृश्य मार्गदर्शक, जो हात धरून आयुष्याच्या वाटेवर चालवतो। अंतर्मनातील स्वामी आत्मिक भक्ती। स्वामी समर्थ महाराज फक्त मंदिरात नाहीत, ते आपल्या अंतःकरणात आहेत। जिथे सत्य आहे, तिथे स्वामी आहेत। जिथे प्रेम आहे, तिथे स्वामी आहेत। जिथे करुणा आहे, तिथे स्वामी आहेत। स्वामी म्हणजे बाहेरचा देव नाही, स्वामी म्हणजे आतला प्रकाश आहे। आजच्या काळातील स्वामी भक्ती, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाहेरून यशस्वी दिसतो, पण आतून थकलेला असतो। अशा वेळी स्वामी समर्थ भक्ती मानसिक शांती देते, आत्मिक स्थैर्य देते आणि जीवनाला अर्थ देते। स्वामींचं नाव घेणं म्हणजे मनावर औषध घालणं आहे। स्वामींचा जप म्हणजे मनाला विश्रांती देणं आहे। निष्कर्ष, स्वामी म्हणजे जीवनाचा आधार। स्वामी समर्थ महाराज म्हणजे फक्त एक संत नाही, ते एक अनुभव आहेत। अनुभव जो शब्दात मांडता येत नाही, अनुभव जो फक्त अनुभवल्यावरच कळतो। जो स्वामींवर विश्वास ठेवतो, तो कधीच एकटा नसतो, कारण स्वामी त्याच्या सोबत चालत असतात, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासावर। जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय।